नमस्कार मित्रांनो, करंट अफेअर्स मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण आठवड्याभरात जेवढ्या पण महत्त्वाच्या घडामोडी घडलेल्या आहेत, त्यांचा एम-सी-क्यूच्या स्वरूपामध्ये अभ्यास करणार आहोत. तर मित्रांनो, आजचा भाग तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा आणि आजच्या भागामध्ये जेवढे प्रश्न आणि उत्तर मी सांगणार आहे, ती तुम्ही तुमच्या वहीमध्ये नक्की लिहून घ्या आणि त्यांचे वारंवार रिव्हिजन पण करत चला. देशातील पहिल्या इथेनॉल प्लांटचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे? पहिला पर्याय मध्य प्रदेश, दुसरा आहे बिहार, तिसरा आहे ओडिशा. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे बिहार. बिहार या राज्यामध्ये देशातील पहिल्या इथेनॉल प्लांटचे उद्घाटन करण्यात आलेले आहे. ते तुम्ही लिहून घ्या. बघूया पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणता युद्धाभ्यास भारत आणि फ्रान्स या दोन देशांमध्ये होत असतो? पहिला पर्याय वरुण, दुसरा आहे बोंगो सागर, तिसरा आहे कोप इंडिया. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे वरुण. वरुण हा युद्धाभ्यास भारत आणि फ्रान्स या दोन देशांमध्ये होत असतो. बघूया पुढचा प्रश्न. हरियाणा सरकार नीरज चोप्राच्या जन्मगावी स्टेडियम बांधणार आहे. हरियाणा राज्याचे मुख्यमंत्री कोण आहे? पहिला पर्याय भगवंत मान, दुसरा आहे प्रमोद सावंत, तिसरा आहे मनोहरलाल खट्टर. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मनोहरलाल खट्टर. हे हरियाणा या राज्याचे मुख्यमंत्री आहे. ते तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. बघूया पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणते पुस्तक रशीद किडवई यांनी लिहिले आहे? पहिला पर्याय अ प्रोटेक्टिव्ह नेशन, दुसरा आहे लीडर्स, पॉलिटिशियन्स, सिटिजन्स, तिसरा आहे कोविड कथा. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लीडर्स, पॉलिटिशियन्स, सिटिजन्स. हे पुस्तक रशीद किडवाई यांनी लिहिलेले आहे. हे पण तुम्ही लिहून घ्यायचं आहे. बघूया पुढचा प्रश्न. कोणत्या राज्याने पश्चिम बंगालचा पराभव करत संतोष ट्रॉफी जिंकली आहे? पहिला पर्याय केरळ, दुसरा आहे गुजरात, तिसरा आहे कर्नाटक. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे केरळ. तर केरळ या राज्याने पश्चिम बंगालचा पराभव करत संतोषी ट्रॉफी जिंकलेली आहे. संतोषी ट्रॉफी फुटबॉल या खेळाशी संबंधित आहे. ते पण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. परीक्षेला तुम्हाला असा फिरून पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर हे तुम्ही लक्षात ठेवा. बघूया पुढचा प्रश्न. केंद्रीय गुप्तचर संस्थेचे तंत्रज्ञान अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? पहिला पर्याय अजय त्यागी, दुसरा आहे नंद मुलचंदानी, तिसरा आहे हर्षवर्धन शृंगला. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे नंद मुलचंदानी यांचे केंद्रीय गुप्तचर संस्थेचे तंत्रज्ञान अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. ते पण तुम्ही लिहून घ्या. बघूया पुढचा प्रश्न. ॲमेझॉनचे नवीन सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? पहिला पर्याय बिल गेट्स, दुसरा आहे सुंदर पिचाई, तिसरा आहे अँडी जेसी. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे अँडी जेसी. अँडी जेसी यांची ॲमेझॉनचे नवीन सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आणि त्यांच्या अगोदर कोण होते? तर जेफ बेझोस हे ॲमेझॉनचे सीईओ होते. ते तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. बघूया पुढचा प्रश्न. आरबीआयने रेपो दर 4% 4.40% केला आहे. खालीलपैकी कोणती व्यक्ती आरबीआयची डेप्युटी गव्हर्नर आहेत? तर इथे आपल्याला आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर सांगायचे आहेत. तर पहिला पर्याय एम के जैन, दुसरा आहे एम डी पात्रा, तिसरा आहे एम राजेश्वर राव. तर मित्रांनो, या तीनही व्यक्ती आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर आहेत. ते तुम्ही लिहून घ्यायचं आहे. कारण की तुम्हाला परीक्षेला गव्हर्नर न विचारता डेप्युटी गव्हर्नर पण विचारले जाऊ शकतात. तर त्यांची नावे पण तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या आणि लक्षात पण ठेवण्याचा प्रयत्न करा. बघूया पुढचा प्रश्न. जागतिक पोर्तुगीज भाषा दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? पहिला पर्याय 5 मे, दुसरा आहे 1 मे, तिसरा आहे 30 मे. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे 5 मे. 5 मे ह्या दिवशी जागतिक पोर्तुगीज भाषा दिवस साजरा केला जात असतो. तर मित्रांनो, प्रत्येक महिन्यातील जेवढे पण महत्त्वाचे दिवस असतात त्यांची एक लिस्ट बनवून घेत चला आणि त्यांचे पण रिव्हिजन करत चला. 1 मार्कासाठी तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर त्यांना तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या. बघूया पुढचा प्रश्न. फ्युचर जनरली इन्शुरन्सचे एमडी आणि सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? पहिला पर्याय गिल्बर्ट होगंबो, दुसरा आहे ब्रूस डी ब्रोस, तिसरा आहे रेनू सिंग. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ब्रूस डी ब्रोस यांची फ्युचर जनरली इन्शुरन्सचे एमडी आणि सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, ज्या पण नवीन नियुक्त्या होत असतात त्या पण तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत. बघूया पुढचा प्रश्न. आयुष्मान भारत प्रधानमंत्री आरोग्य योजनेत कोणता जिल्हा कुटुंबांना कव्हर करणारा पहिला जिल्हा बनला आहे? पहिला पर्याय सांबा, दुसरा आहे उदगीर, तिसरा आहे विष्णुपूर. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे सांबा. तर सांबा हा जिल्हा पहिला जिल्हा बनलेला आहे. ते तुम्ही लक्षात ठेवा. आणि सांबा हा जिल्हा जम्मू आणि काश्मीर या राज्यामध्ये येते. हे पण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. हे राज्य पण तुम्हाला माहित असले पाहिजे. बघूया पुढचा प्रश्न. कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये कोण सहभागी झाले आहे? पहिला पर्याय विद्या बालन, दुसरा आहे दीपिका पादुकोण,
तिसरा आहे सलमान खान. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे दीपिका पादुकोण. तर दीपिका पादुकोण ह्या कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये सहभागी झालेल्या आहे, ते तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. बघूया पुढचा प्रश्न. गगन या स्वदेशी नेव्हिगेशन प्रणालीचा वापर करणारी कोणती एअरलाईन आशियातील पहिली एअरलाईन बनलेली आहे? पहिला पर्याय एअर इंडिया, दुसरा आहे स्पाइस जेट, तिसरा आहे इंडिगो. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे इंडिगो. इंडिगो ही पहिली एअरलाईन बनलेली आहे, ते तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. बघूया पुढचा प्रश्न. कोणत्या बँकेने ज्येष्ठ नागरिकांसाठी बॉब वर्ल्ड गोल्ड नावाचे फीचर लॉन्च केलेले आहे? पहिला पर्याय ॲक्सिस बँक, दुसरा आहे बँक ऑफ बडोदा, तिसरा आहे SBI. तर ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे बँक ऑफ बडोदा. तर बँक ऑफ बडोदाने ज्येष्ठ नागरिकांसाठी बॉब वर्ल्ड गोल्ड नावाचे फीचर लॉन्च केलेले आहे, ते तुम्ही लिहून घ्यायचं आहे. बघूया पुढचा प्रश्न. मायग्रेशन ट्रॅकिंग सिस्टम नावाचे ॲप कोणत्या राज्य सरकारने लॉन्च केले आहे? पहिला पर्याय कर्नाटक, दुसरा आहे उत्तराखंड, तिसरा आहे महाराष्ट्र. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे महाराष्ट्र. तर महाराष्ट्र या राज्याने हे ॲप लॉन्च केलेले आहे, ते तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आणि चलो नावाचे ॲप पण आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारने चालू केलेले आहे आणि ते मुंबई या शहरामध्ये चालू केलेले आहे, ते तुम्ही लक्षात ठेवा. आपल्या महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी हे ॲप लॉन्च केलेले आहे, ते तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. बघूया पुढचा प्रश्न. राष्ट्रीय स्तरावरील लॉजिस्टिक सेमिनार लॉजिसेम वायू 2022 कोणाद्वारे करण्यात आलेले आहे? पहिला पर्याय भारतीय लष्कर, दुसरा आहे भारतीय हवाई दल, तिसरा आहे भारतीय नौदल. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे भारतीय हवाई दल. तर भारतीय हवाई दलातर्फे हे सेमिनार आयोजित करण्यात आलेले होते, तुम्ही लक्षात ठेवा. आणि भारतीय हवाई दलाचे प्रमुख जर विचारले गेले तर ते विवेकराम चौधरी आहे, ते तुम्ही लक्षात ठेवा. तीनही सेना दलांचे प्रमुख तुम्हाला माहीत असले पाहिजे, तर त्यांची नावे व्यवस्थित लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. बघूया पुढचा प्रश्न. BROच्या अटल बोगद्याला सर्वोत्कृष्ट पायाभूत सुविधा प्रकल्प पुरस्कार मिळाला आहे. BROचे महासंचालक कोण आहे? पहिला पर्याय संजय अरोरा, दुसरा आहे कुलदीप सिंग, तिसरा आहे राजीव चौधरी. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे राजीव चौधरी. तर राजीव चौधरी हे BROचे महासंचालक आहे, ते तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. बघूया पुढचा प्रश्न. आंतरराष्ट्रीय कामगार दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? पहिला पर्याय 10 एप्रिल, दुसरा आहे 1 मे, तिसरा आहे 30 एप्रिल. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे 1 मे. 1 मे ह्या दिवशी आंतरराष्ट्रीय कामगार दिवस साजरा केला जात असतो. तसेच 1 मे ह्या दिवशी महाराष्ट्र दिन म्हणून पण साजरा केला जात असतो, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. महाराष्ट्र दिन हा 1 मे या दिवशी साजरा केला जात असतो, हे तुम्ही लिहून घ्यायचं आहे. बघूया पुढचा प्रश्न. भारतीय लष्कराचे उपप्रमुख म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? पहिला पर्याय मनोज पांडे, दुसरा आहे BS राजू, तिसरा आहे R हरी. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे BS राजू. BS राजू यांची भारतीय लष्कराचे उपप्रमुख म्हणून निवड करण्यात आलेली आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि मनोज पांडे यांना भारतीय लष्कराचे प्रमुख बनवण्यात आलेले आहे, ते तुम्ही लक्षात ठेवायचे. नवीन नावे तुम्ही व्यवस्थित लिहून घेत चला आणि लक्षात पण ठेवण्याचा प्रयत्न करा. बघूया पुढचा प्रश्न. कर्नाटक बँकेने अतिरिक्त संचालक म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? पहिला पर्याय सुमन के बेरी, दुसरा आहे विशाखा मुळे, तिसरा आहे जीवनदास नारायण. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे जीवनदास नारायण. जीवनदास नारायण यांची कर्नाटक बँकेने अतिरिक्त संचालक म्हणून नियुक्ती केलेली आहे, ते तुम्ही लिहून घ्या. बघूया पुढचा प्रश्न. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्लोबल पाटीदार बिझनेस समिट 2022 कोणत्या शहरात लॉन्च केले आहे? पहिला पर्याय आहे रामपूर, दुसरा आहे पुणे, तिसरा आहे सुरत. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे सुरत. तर सुरत या ठिकाणी हे समिट लॉन्च केलेले आहे, हे पण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. बघूया पुढचा प्रश्न. कोणत्या राज्य सरकारने जीन बँक या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे? पहिला पर्याय कर्नाटक, दुसरा आहे महाराष्ट्र, तिसरा आहे तामिळनाडू. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे महाराष्ट्र. तर महाराष्ट्र राज्य सरकारने जीन बँक या प्रकल्पाला मंजुरी दिलेली आहे, हे तुम्ही लिहून घ्यायचं आहे. बघूया पुढचा प्रश्न. सेमिकॉन इंडिया कॉन्फरन्स 2022 चे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? पहिला पर्याय नरेंद्र मोदी, दुसरा आहे अनुराग ठाकूर, तिसरा आहे नितीन गडकरी. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे नरेंद्र मोदी. तर नरेंद्र मोदी यांनी या कॉन्फरन्सचे उद्घाटन केलेले आहे, ते तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. बघूया पुढचा प्रश्न. PV सिंधूने आशियाई बॅडमिंटन स्पर्धेत कांस्य पदक जिंकले आहे. या स्पर्धा कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आल्या होत्या? पहिला पर्याय बीजिंग, दुसरा आहे मनिला, तिसरा आहे व्हिक्टोरिया.
या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मनिला. मनिला ह्या ठिकाणी या स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या होत्या आणि मनिला हे ठिकाण फिलिपिन्स या देशामध्ये येते, तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. फिलिपिन्समध्ये मनिला हे ठिकाण येते, तुम्ही लक्षात ठेवा. बघूया पुढचा प्रश्न. ओपन ऑल डिजिटल इकोसिस्टम कोणत्या बँकेने लॉन्च केली आहे? पहिला पर्याय ॲक्सिस बँक, दुसरा आहे ICICI बँक, तिसरा आहे एअरटेल पेमेंट बँक. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ICICI बँक. ICICI बँकेने ओपन ऑल डिजिटल इकोसिस्टम लॉन्च केलेली आहे, ते पण तुम्ही लिहून घ्या. बघूया पुढचा प्रश्न. जागतिक टुना दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? पहिला पर्याय 2 मे, दुसरा आहे 7 एप्रिल, तिसरा आहे 1 मे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 2 मे. तर 2 मे ह्या दिवशी जागतिक टुना दिवस साजरा केला जात असतो. बघूया पुढचा प्रश्न. झिरो इफेक्ट झिरो डिफेक्ट नावाची योजना कोणत्या मंत्रालयाने चालू केली आहे? पहिला पर्याय आयुष मंत्रालय, दुसरा आहे MSME, तिसरा आहे शिक्षण मंत्रालय. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे MSME. तर MSME मंत्रालयाने ही योजना चालू केलेली आहे. एप्रिल महिन्यात वस्तू आणि सेवा करातून किती महसूल जमा झालेला आहे? पहिला पर्याय 1.68 लाख कोटी, दुसरा आहे 1.33 लाख कोटी, तिसरा आहे 1.42 लाख कोटी. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे 1.68 लाख कोटी. 1.68 लाख कोटी एवढा महसूल एप्रिल महिन्यामध्ये जमा झालेला आहे आणि तो कशातून जमा झालेला आहे? तर तो GST मधून जमा झालेला आहे, ज्याला आपण वस्तू आणि सेवा कर असे म्हणत असतो. बघूया पुढचा प्रश्न. कोणत्या राज्य सरकारने सी मार्ट स्टोअर सुरू केले आहे? पहिला पर्याय गुजरात, दुसरा आहे मध्य प्रदेश, तिसरा आहे छत्तीसगड. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे छत्तीसगड. तर छत्तीसगड या राज्य सरकारने सी मार्ट स्टोअर सुरू केलेले आहे, ते तुम्ही लिहून घ्या. बघूया पुढचा प्रश्न. CBDTचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? पहिला पर्याय अलका उपाध्याय, दुसरा आहे संगीता सिंग, तिसरा आहे माधवी पुरी. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे संगीता सिंग. संगीता सिंग यांची CBDTचे नवीन अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेली आहे, ते तुम्ही लक्षात ठेवा. CBDT म्हणजे सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस असा त्याचा फुल फॉर्म होत असतो. हा फुल फॉर्म पण तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. बघूया पुढचा प्रश्न. 6व्या युरोपियन बॅडमिंटन स्पर्धेत कोणत्या खेळाडूने विजेतेपद पटकावले आहे? पहिला पर्याय साजन प्रकाश, दुसरा आहे कॅरोलिना मारिन, तिसरा आहे हमीज बेनेट. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे कॅरोलिना मारिन. कॅरोलिना मारिन यांनी हे विजेतेपद पटकावले आहेत, हे पण तुम्ही लक्षात ठेवा. बघूया पुढचा प्रश्न. जिओ सावनमध्ये CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? पहिला पर्याय B चंद्रशेखर, दुसरा आहे जय शहा, तिसरा आहे साहस मल्होत्रा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे साहस मल्होत्रा. साहस मल्होत्रा यांची जिओ सावनमध्ये CEO म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, ज्या पण नवीन नियुक्त्या होत असतात त्यांना पण तुम्ही व्यवस्थित लिहून घेत चला आणि त्यांचे पण रिव्हिजन करत चला. बघूया पुढचा प्रश्न. कोणत्या व्यक्तीला व्हिटली गोल्ड पुरस्कार देण्यात आला आहे? पहिला पर्याय चारू दत्त मिश्रा, दुसरा आहे सुरेश रैना, तिसरा आहे NV रमणा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे चारू दत्त मिश्रा. चारू दत्त मिश्रा यांना व्हिटली गोल्ड पुरस्कार देण्यात आलेला आहे, ते पण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. बघूया पुढचा प्रश्न. चेकोते ग्रुपचे ब्रँड अँबॅसेडर कोणाला बनविण्यात आले आहे? पहिला पर्याय ऋषभ पंत, दुसरा आहे माधुरी दीक्षित, तिसरा आहे सलमान खान. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे माधुरी दीक्षित. माधुरी दीक्षित यांना चकोते ग्रुपचे ब्रँड अँबॅसेडर बनविण्यात आलेले आहे. तर मित्रांनो, तुम्ही ब्रँड अँबॅसेडरची एक लिस्ट बनवून घ्या आणि त्याचे पण रिव्हिजन करत चला. 1 मार्कासाठी स्पर्धा परीक्षांमध्ये हा प्रश्न विचारला जात असतो, तर त्याला व्यवस्थित तुम्ही लिहून घ्यायचा आहे. बघूया पुढचा प्रश्न. LIC IPO 4 मे पासून खुला झाला आहे. LICचे अध्यक्ष कोण आहे? पहिला पर्याय S सोमनाथ, दुसरा आहे दिनेश खारा, तिसरा आहे MR कुमार. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे MR कुमार. MR कुमार हे LICचे अध्यक्ष आहेत, ते तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. बघूया पुढचा प्रश्न. कोणत्या रेल्वे स्टेशनचे नाव बदलून महेश नगर हॉल्ट असे ठेवण्यात आले आहे? पहिला पर्याय मिया का बडा, दुसरा आहे हबीबगंज, तिसरा आहे केवडिया. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मिया का बडा. मिया का बडा ह्या रेल्वे स्टेशनचे नाव बदलून महेश नगर हॉल्ट असे ठेवण्यात आलेले आहे आणि हे रेल्वे स्टेशन बाडमेर या जिल्ह्यामध्ये येते, तुम्ही लक्षात ठेवा. राजस्थान राज्यातील बाडमेर जिल्ह्यामध्ये हे रेल्वे स्टेशन येते, हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. बघूया पुढचा प्रश्न. कोणत्या राज्य सरकारने मुख्यमंत्री मितान योजना लॉन्च केली आहे? पहिला पर्याय कर्नाटक, दुसरा आहे छत्तीसगड, तिसरा आहे हरियाणा. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे छत्तीसगड. छत्तीसगड या राज्य सरकारने
मुख्यमंत्री मितान योजना लॉन्च केलेली आहे, हे पण तुम्ही लिहून घ्या. बघूया पुढचा प्रश्न. भारतीय नौदलाला सोपविण्यात आलेल्या पहिल्या स्वदेशी विमानवाहू नौकेचे नाव काय आहे? पहिला पर्याय वागीर, दुसरा आहे वागशीर, तिसरा आहे विक्रांत. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे विक्रांत. तर विक्रांत ही विमानवाहू नौका भारतीय नौदलाला सोपविण्यात आलेली आहे, ते पण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. बघूया पुढचा प्रश्न. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? पहिला पर्याय तरुण कपूर, दुसरा आहे सुमन के बेरी, तिसरा आहे संगीता सिंग. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तरुण कपूर. तर तरुण कपूर यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या आणि लक्षात पण ठेवण्याचा प्रयत्न करा. बघूया पुढचा प्रश्न. जागतिक ज्युनियर स्पर्धेत कोणत्या खेळाडूने सुवर्ण पदक जिंकले आहे? पहिला पर्याय हर्षदा गरुड, दुसरा आहे रोहित शर्मा, तिसरा आहे पृथ्वीराज पाटील. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे हर्षदा गरुड. हर्षदा गरुडने जागतिक ज्युनियर स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक जिंकलेले आहे, ते तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. बघूया पुढचा प्रश्न. भारतातील पहिले हायड्रोजन इंधनयुक्त जहाज कोणाद्वारे बनवले जाणार आहे? पहिला पर्याय GRAC, दुसरा आहे माझगाव डॉक, तिसरा आहे कोचिन शिपयार्ड. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे कोचिन शिपयार्ड. तर कोचिन शिपयार्ड हे या जहाजाला बनवणार आहे, ते तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. तर मित्रांनो, आजचा करंट अफेअर्स मराठीचा भाग तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि मित्रांनो, आजच्या भागामध्ये जेवढे पण प्रश्न आणि उत्तर मी तुम्हाला सांगितलेले आहेत, ती तुम्ही तुमच्या वहीमध्ये नक्की लिहून घेत चला आणि त्यांचे रिव्हिजन पण करत चला. कारण की स्पर्धा परीक्षांमध्ये या विषयावरती तुम्हाला एखादा प्रश्न विचारला गेला तर त्याचे उत्तरे तुम्ही सहजरित्या देऊ शकता. तर त्यांना व्यवस्थित लिहून घ्या आणि त्यांचे वारंवार रिव्हिजन पण करत चला. आणि मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल म्हणजेच या व्हिडिओला पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून घ्या. जय हिंद.